नमस्ते, मी मृणाली आयन चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलंच असेल की दिवा डेकोरेट करतोय आयान. ॲक्च्युली उद्या आहे गुढीपाडवा आणि त्याचीच तयारी चाललेली आहे खूप उत्साहाने. सो यावेळेस सेलिब्रेट करायचं आहे. आणि माझा बाबू आणि माझा एक झाला एक. येस, आयानला मी एक दिवा करून दाखवला कसा डेकोरेट म्हणजे कलरिंग करायचं. मलाही एवढं जमत नाही, पण तो खूप एक्सायटेड आहे त्या गोष्टीसाठी. सो तो करतो आहे. पहा, खूप जोरात काम चाललेलं आहे. आयान, तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. हां, आणि गुढीपाडवा आहे, सो त्यामुळे रात्रीच मी अगोदर तयारी करून ठेवणार आहे. बाकी काही नाही आहे, पण टेरेस क्लीन करून ठेवणार आहे, बाहेर रांगोळी करणार आहे, बाहेर सगळं पुसून घेणार आहे. सो असं सगळं थोडी अर्धी तयारी मी करून घेणार आहे. कारण मॉर्निंगला काय होतं की खूप घाई होते. माझी जेवणाची पण घाई असते, त्यातनं साफसफाई पण, त्यातनं आयान पण. सो मला खूप गोंधळायला होतो. सो टेरेसवरची रांगोळी तिथली, जिथे गुढी उभारतो तिथली रांगोळी, आणि बाहेरचं पुसून बाहेर सगळीकडे रांगोळी, असं सगळं करणार आहे. सो थोडं उद्याचा भार थोडासा कमी होणार आहे माझा. आणि एक अजून दाखवायचं आहे, ते मॉर्निंगला दाखवलं असतं पण आता पण दाखवते मी. मोगऱ्याला फूल आलेलं आहे, असं सुंदर सुंदर फूल आलेलं आहे. हे पाहू शकता, टेरेस किती धुळीने घाण झालेलं आहे. एक दिवस जरी क्लीन नाही केलं तरी पण खूप सारी धूळ इथे जमा होते. ते क्लीन करायचं आहे. आज जेवणासाठी मी डाळ बनवलेली आहे, आणि यांच्यासाठी चपात्या आहेत, आणि आमच्या दोघांसाठी राईस आहे, आणि थोड्याशा कुरडया तळेल. सो अशा प्रकारे आमचं जेवण असेल. सो थोडंसं भार पण कमी आहे. ऑलरेडी माझं जेवण झालेलं आहे. खूप एक्सायटेड आहे. नूतन वर्ष सुरू होणार आहे आपलं. सो इन ॲडव्हान्स आधीच तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या कुठली साडी घालणार आहे, काय करणार आहे, माझं काही प्लॅन झालेलं नाही आहे. ते आता उद्याच बघेन, किंवा जमलं तर आज रात्री मी साडी वगैरे काढून ठेवेन. हो आयन खूप एक्सायटेड आहे. आयन, उद्या काय आहे? गुढीपाडवा. उद्या काय आहे आयन? गुढीपाडवा. बोल. गुढीपाडव्याच्या हे बघ, गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. कुठलं केलंस आयन तू? अरे वा वा, हा फर्स्ट वाला मी केलेला आहे, हा मी केलेला आहे, आणि हे दोन आयांनी केलेले आहे. खूप छान केलंस आयन तू. व्हेरी गुड. छान छान. अरे वा. ओके, जेवायचे पण आहे आपल्याला. ओके, आय एम प्राऊड ऑफ यू आयन. सो रात्रीचे वाजत आहेत 11:30, आणि आमचं टेरेस क्लीन करून झालेलं आहे. आणि माझ्या बाळाने माझी खूप मदत केली. जेव्हा मी टेरेस क्लीन करते ना, आणि आयान असेल तर आयान मला मदत नक्की करतो, आणि एवढा हार्डवर्किंग आहे ना तो, खूप जास्त. पूर्ण टेरेस क्लीन करायला वायपरनी त्याला वायपर व्यवस्थित खेचता पण येतो. सो माझा बाबू मला खूप मदत करतो. त्यानंतर तो बोलला, मम्मा अजून मला काय करायचं आहे. सो बाहेरची लादी पुसताना तरी पण नको येऊ तरी पण मध्ये आपलं येत होता. त्याला मदत करायची होती. आय नो. तर आता वाजले आहेत खूप, जेवणही होऊन गेलेलं आहे, आणि आता बाकी मी काही तयारी करत नाही आहे. साडीचं वगैरे मला असं वाटते बघीन किंवा नाही पण आज रात्री. सो बोला. पेंट तर झालं ना, आता अजून किती पेंट करायचं आणि किती काम करायचं आहे तुला? दिवा रेडी झाले आहे ना आता. ये दाखव, ये बघू कसं झालं. एकच आणणं, तर हातात न पडलं तर तुटून जाणार. ते एकच आण, नाही ते खाली राहू दे आता तसंच, कारण आता खूप वाजले. सो हा दिवा रेडी झालेला आहे. आयांनी कलर केलेला. वाव, छान केलं, मला फार आवडला आहे. व्हेरी गुड. मग अशी टेरेस कसं होतं आणि आता टेरेस कसे क्लीन झाले ते दाखवतो. हे आहे क्लीन, मस्त की टेरेस क्लीन केलेलं आहे.
अक्षरशः धुवून वगैरे काढलेला आहे. हा आमचा बड्डेवाला डायनिंग टेबल अजून बाहेरच आहे, आतमध्ये नेला नाही आहे. आणि आयांनी चेअर कवर खूप पाण्याने भिजवून टाकलेला आहे. सो ठीक आहे, ऊन खूप असतं तर वाळून जाईल. आणि असं क्लीन मस्तपैकी झालेलं आहे टेरेस. सो अशा प्रकारे सर्व काम झालेलं आहे आणि वेळ झाली आता उद्या मॉर्निंगला भेटायची. तोपर्यंत बाय. तर गुढी उभारून झालेली आहे. ही आहे आमची गुढी. छान छान अशी छानपैकी गुढी आहे. आणि ही आहे आमची सुंदर गुढी गुढी. छान. आयु बेबी काय केलंस परत? दुपारची वेळ झालेली आहे आणि वेळ झालेली आहे जेवणाची. सो जेवणाला काय बनवलं तेही दाखवते. जास्त काही केलं नाही, नॉर्मल. बाप्पाकडे जाईल, देव बाप्पाकडे जाईल आरामात. ते मी घासणार नाही खालचं पजामा, आधी सांगते. ते काय झालंय बघ, कसं झालंय. आणि बघा ह्या पजाम्याची अवस्था काय आहे. हे बघा, हे बघा. वा वा वा. अरे लागेल तुला. काय डाय मारतोस की काय करतो तू? त्यात तेल टाकलेलं ना, टाकलं. ते आत कुठे जातोय? तू कुठे जातोय? शितोय. आणि तिथे कशाला चाललाय? राऊंड मारायसाठी. मग तू सायकल नेणार आहे की असंच पायाने चालत? सायकल. मजा आहे तुझी. बाय. किती वाजता येशील? बाय. इट्स ओके, इट्स ओके. राहू दे, झालं आपलं सगळं. इट्स ओके. बाय बाय.
गुढी उतरून झालेली आहे आणि या प्रकारे आजचा हा गुढीपाडव्याचा दिवस आम्ही साजरा केलेला आहे. सण मराठी नूतन वर्ष आणि तेडा गेलेला आहे जा बाहेर फिरायला. सो पाय मोकळे करायला घरात बसून बसून कंटाळा येतो. सो आम्हाला काही ऑप्शन नसतं, टेरेसवर फिरायचं, थोडंफार क्लिनिंग करायचं असंच. आणि तुम्हाला पुन्हा एकदा या नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समाधानाचं भरभराटीचं जाऊ अशी ईश्वराने प्रार्थना करते आणि आजचा व्लॉग मी एंड करते. चला तर मी मृणाली तुमची रजा घेते. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तुमच्या भेटीस येईन. तोपर्यंत नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.